न्यूज 24 अकोले, अकोले तालुक्यातील सर्वात तरुण न्यूज चॅनल. ज्या शाळांमध्ये मधल्या सुट्टीत खिचडी भात, वरण भात मिळत होता, गणवेश देखील शाळेकडून दिला जात होता, ज्या शाळांची फी पालकांना कधीच ओझं वाटत नव्हती, ज्या शाळा कधीच पालकांना शाळा अंतर्गत क्लासेसची तगादा लागत नव्हत्या, ज्या शाळा सर्व समाजाच्या सर्व मुलांना एक समान वागणूक देत होत्या, अशा महाराष्ट्रात 1068 सरकारी शाळा 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या काळात बंद पडल्या आहेत. यातील बऱ्याचशा शाळा या कमी पटसंख्येमुळे बंद करण्यात आलेल्या आहेत. अशाच पटसंख्येअभावी बंद पडलेली ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील माध्यमिक विद्यालय शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थी एकवटले आहेत. माध्यमिक विद्यालय प्रशालेत पाल्यांचा प्रवेश केल्यास घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ग्रामपंचायतीने क्रांतिकारी निर्णय घेतला असून शाळा बंद पडू नये म्हणून विद्यार्थ्यांनी शासनाला अर्थ हाक दिली आहे. म्हणून मी एक चांगलं सल्ला देते की आपली शाळा बंद पडवणे, आपली शाळाच ही शान आहे, आपल्या गावची शान आहे. आणि त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतला असा की माध्यमिक शाळा तर याच्यासाठी जे पालक आपल्या गावात गावातले आहेत ना, ते आपले मुलं इथं राहतील ना, त्यांना पानपट्टी घरपट्टी माफ होईल. हा कुठंतरी जर तुम्हाला जर टिकवायचा असेल हे तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तर आणि जर शाळा जर चालवायची असेल तर वैयक्तिक पालकांच्या याच्यावर काहीच धरू नका. पालक आणि आज आहेत, तुम्हाला हे आपल्याला गावाला चालवायचे पालक म्हणून जर चालायचं असेल तर तुम्ही आजच मी तुम्हाला प्रत्येकाला सरावला पहिल्यापासून सांगत होतो, सर चालवायचं असेल तर सगळे पालक, गाव, ग्रामपंचायत, वाडी, वस्ती सगळे जर एकत्र असेल तर चालवा, नाही तर बंद करून टाका. कारण की वैयक्तिक पालक काहीच सांगू शकत नाही, काहीच निर्णय घेऊ शकत नाही, पालकांच्या मनावर काहीच नाही. मुळात आहे ना, जर पट नसेल तर ते विद्यार्थी शिक्षक येऊ शकत नाही, आणि शिक्षकापुढे जर पट नसेल तर शिक्षक शिकवणार काय. आता पालक बाकी काहीच नाही, सगळे आले पाहिजे आणि सेमी पण झालं पाहिजे आणि ज्यांचे मुलं येणार नाही त्यांना गावातून काहीच अधिकार नाही भेटले पाहिजे. आम्ही काही इथे जेवायला नाही येते एवढे दिवस, आम्ही दहावीला पहिलीला नाही येत. विद्यार्थी आले पाहिजे आणि सेमी झालं पाहिजे आणि वाडीचे नाही गावातलेच 15-20 बाहेर जाते. आम्ही यादी केली मगाशी. तुमचे दोन्ही पोरं बाहेर आहे, तुम्ही व्हिडिओ काढताय. पालकांचे मी अभिनंदन करतो. कारण कोणाही फोन केला नाही कालच्या मिटिंगचा आजचा, फक्त मुलांना सांगितलं. म्हणजे मुलं जागरूक, मुलांनी पालकांना सांगितलं आणि एवढे या ठिकाणी आले. पहिल्यांदा मी सर्वांचा काय करतो, आभार मानतो. 97 पासून ते विद्यालय या ठिकाणी चालू आणि ते विद्यालय माझ्या पद्धतीने इथपर्यंत मी आणले. कोणताही आधार नसताना, काही नसताना इथपर्यंत विद्यालय आणले. आता 1 वर्ष बाकी राहिले बरोबर. आणि परत हे तुमच्या हातामध्ये चालवायचं का बंद करायचं, त्यासाठी आपली मीटिंग. आता माझ्या डोक्यात वेगळा विषय होता काय करायचं, पण आता तुमच्यामुळं मला प्रेरणा आहे सर्वांमुळं, आणि मी पुन्हा तुमच्यामुळं पण उभारी घेतो. आपल्याकडे 2 तारखेपासून शिक्षक येतील, उद्याच येतील, पण 2 तारीख सांगतो तुम्हाला 6 शिक्षक येतील. ते मानधन तो आपण हे करणार आणि विद्यालय परत भरारी देण्याची मला पूर्णपणे खात्री. तालुक्यामध्ये एक वेगळं विद्यालय आपण तयार करू. तुमच्या सर्वांच्या सहकार्य, मी एकटा काही करू शकत नाही. तुमचं सहकार्य असेल तर काही होऊ शकतं. मला 97चा दिवस आठवला, 97ला हीच परिस्थिती. चला वाड्यांकडे, चला इकडं, तशीच आता सर्व माझी विद्यार्थी सगळे गावातली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि 8 दिवस खरंच मुलांचं नुकसान झाले, मलाही मान्य आहे. मला सुद्धा पावत नाही, मीच मुलांना मला बाळा तुम्ही शेवटी 10वीच्या मुलांचं ना, 10वीच्या मुलं नुकसान होतं ना, तिथे वेळेवर तास नाही, काहीच नाही, शेवटी नुकसान आहे. म्हणजे एखादा अधिकारी आला, काही काय त्यांनी मुलं पाठवली, मुलं सोडत नाही, काय होऊ शकतं माझ्या. आज आपल्याला दाखला नाही, काहीच नाही, आपण बेकायदेशीर करतो विद्यार्थी. त्यामुळं मी माझ्याकडून पण विश्वास टाका, जोपर्यंत काम जिवंत आहे तोपर्यंत विद्यालय बंद पडू देणार नाही. कोणत्या बरोबर रिटायर झालो, काय नाही, काहीच नाही, विद्यालय चांगलं चालेल.
बाहेरून वाट ठेवल्यावर विद्यार्थ्यांसाठी माणसं असल्यामुळे विद्यार्थी चालू हरकत नाही. तो गैरसमज काढून टाका आणि सर्वांनी सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. निमित्तानं माध्यमिक विद्यालय शेलरची सद्यस्थिती आणि हिच्यामधून नव्यानं भरारी घेऊन या गावातली शाळा टिकावी, तिची वाढ व्हावी आणि शाळा परत आपला नावलौकिक घेऊन तालुक्याच्या शैक्षणिक पटलावर आदर्श शाळा म्हणून परत नव्यानं गावकऱ्यांना आणि परिसराला दिसावी, ह्या हिशोबानं सध्याची परिस्थिती ही प्राप्त परिस्थिती एक आव्हानात्मक आहे. हे आव्हान स्वीकारून या गावातील ज्या मुलांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं मी एक नागरिक आणि पालक म्हणून पहिल्यांदा स्वागत करतो. ज्यांची मुलं नाहीत त्यांचं त्याच्यापेक्षा मोठं स्वागत करतो. आणि या सगळ्या पालकांना प्रशासकीय साथ म्हणून ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच कविताताई दिघे या प्रत्यक्ष दर मीटिंगसाठी दर सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहतात, म्हणून त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो. गेल्या 2 तासामध्ये ही शाळा कशा पद्धतीने टिकली जावी, या ठिकाणचे वर्ग कशा पद्धतीने स्थिर व्हावेत, मुलांची संख्या कशा पद्धतीनं वाढावी आणि शैक्षणिक गुणवत्ता कशा पद्धतीने या ठिकाणची वाढावी, या दृष्टिकोनातून सखोल चर्चा वेगवेगळ्या पालकांच्या आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून समोर आलेली आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं यावरती उपाय सुचवले. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आणि प्रतिकूल आहे, परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून या गावचं वैभव, या गावची शाळा ही टिकली जावी, हा विषय 1 वर्षभरासाठीचा नाही, एका शैक्षणिक वर्षासाठीचा नाही, हा अनादी अनंत काळ एक शैक्षणिक परंपरा अविरत चालू ठेवण्याचा आणि पिढ्यानपिढ्या ही परंपरा उज्ज्वल करण्याचा हेतू आहे.